यवतमाळ येथील रॉयल पॅलेसमध्ये जमाते इस्लामी हिंद यवतमाळ नॉर्थ तर्फे जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले। जमाते इस्लामी हिंद यवतमाळ नॉर्थ यांच्या वतीने इस्लाम शांततेचा संदेश या विषयावर आयोजित करण्यात आलेले जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी रॉयल पॅलेस पांढरकवडा रोड यवतमाळ येथे यशस्वीरित्या संपन्न झाले। या एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरात धार्मिक, सामाजिक व नैतिक विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले। सकाळी झालेल्या पहिल्या सत्रात कुराण पठण, प्रास्ताविक विचार तसेच रमजानचे महत्व, इस्लामिक चळवळीतील कार्याची प्रेरणा, सद्गुणी पिढींची घडण आणि सालेह समाजाची वैशिष्ट्ये यावर मान्यवर वक्त्यांनी विचार मांडले। दुपारी नमाज जोहर व भोजनानंतर झालेल्या दुसऱ्या सत्रात आत्मपरीक्षणावर आधारित परिसंवाद घेण्यात आला। यामध्ये निंदा, पदलालसा, अहंकार व आत्मप्रदर्शन यासारख्या सामाजिक व वैयक्तिक दोषांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी डॉक्टर अहमद उरूज यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की तहकीरमध्ये पद किंवा ओहद्याची इच्छा नसून जबाबदारीने काम करणारे अमानतदार लोक महत्वाचे असतात। प्रत्येकाने सतत आत्मपरीक्षण केले पाहिजे की आपली जबाबदारी नीट पार पडत आहे की नाही। समाज हितासाठी काम करणे गरजेचे असून पद, राजकारण किंवा अहंकार टाळला पाहिजे। अहंकार हा व्यक्तिमत्व नष्ट करणारा आजार आहे। सर्व स्तुती अल्लासाठी आहे। तहरीकी कामात कोणी मोठा लहान नसतो। माणसाला स्वातंत्र्य दिले असते तरी वाईट कृत्ये शेवटी सर्वांसाठीच नुकसानकारक ठरतात। यासोबतच मुलांच्या संगोपनातील प्रत्यक्ष अडचणी आणि त्यावरील शाश्वत उपाय यावरही मार्गदर्शन करण्यात आले। या प्रशिक्षण शिबिरात डॉक्टर अहमद उरूज, डॉक्टर मुबेशरा फिरदौस, डॉक्टर रिजवान उर रहमान खान, मौलाना जियाउर रहमान नदवी यांच्यासारखे अनेक मान्यवर वक्त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन रियाज हुसैन सिद्दीकी यांनी नाझिमे इस्तेमामधून केले। महिलांसाठी स्वतंत्र बसण्याची यावेळी व्यवस्थाही करण्यात आली होती। सहभागींसाठी सामूहिक भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती। वेळेचे काटेकोर पालन करत शिस्तबद्ध वातावरणात हा जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली।